हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण शिकणार आहोत व पासून सुरू होणारे मराठी शब्द आणि इंग्रजीमधून व्ही पासून सुरू होणारे इंग्रजीचे 20 शब्द. ओके, जे आपण शिकणार आहोत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये. व पासून सुरू होणारे शब्द. तुमच्याकडे हा शब्दसंग्रह असायला हवा आणि रोज आपण सिरीज घेतलेल्या आहेत मागे. प्रत्येक अक्षराचे शब्द इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये हे दोन्हीही घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हे शब्द तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. चला तर विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स बिगिन. आपण सुरुवात करूयात अगोदर मराठी अक्षरापासून. पहिलं अक्षर आहे वारा, वाघ, वाघ, वंदना, वंदना, वर्षा. वंदना हे मुलीचंही नाव असतं आणि आपण ज्याला नतमस्तक होणं किंवा पाया पडणे किंवा एखाद्याला रिस्पेक्ट देणे त्यालाही वंदना म्हणतात. वर्षा, वर्षा म्हणजे एखाद्या मुलीचं नावही असतं वर्षा, किंवा पाऊसला पण आपण वर्षा म्हणतात. नेक्स्ट आहे वसंत. वसंत हे एका ऋतूचं नाव आहे. नेक्स्ट आहे वक्ता. वक्ता, वक्ता म्हणजे भाषण करणारा किंवा बोलणारा. नेक्स्ट आहे वक्तृत्व. वक्तृत्व, वक्तृत्व म्हणजे भाषण किंवा स्पीच. वक्त, वक्त. वाचन, वाचन. वाट, वाट. नेक्स्ट आहे वाटी, वाटी. नेक्स्ट वन इज विचार, विचार. नेक्स्ट वन इज विद्या, विद्या. देन नेक्स्ट वन विद्यार्थी, विद्यार्थी. वस्त्र. नेक्स्ट वन इज वडील, वडील. नेक्स्ट वन वास, वास. नेक्स्ट आहे वचन, वचन. नेक्स्ट वन इज वंदन, वंदन. तर हे झाले मराठीचे 20 वर्ड्स. चला सुरुवात करूयात आपण इंग्लिशमध्ये व्ही या अक्षराने सुरू होणारे शब्द. फर्स्ट वन इज वॅन, वॅन. नेक्स्ट वन इज वासे, व्हेजिटेबल, व्हेजिटेबल. विलेज, VILLA, हा ए आहे, AGE, विलेज. नेक्स्ट वन इज वॉइस, वॉइस. नेक्स्ट वन इज वायलेट, VIOLET, वायलेट. नेक्स्ट वन इज विजिट, विजिट. विक्ट्री, VICTORY, विक्ट्री. वॅल्यू, VALUE, वॅल्यू. नेक्स्ट वन इज व्हिडिओ, व्हिडिओ. नेक्स्ट वन इज वोल्कानो, वोल्कानो. नेक्स्ट वाइन. नेक्स्ट वन इज वेलवेट, VELVET, वेलवेट. नेक्स्ट वन इज विजन, VISON, विजन. नेक्स्ट वन वैक्यूम, VACCUM, वैक्यूम. नेक्स्ट वन इज वैरायटी, VARITY, वैरायटी. नेक्स्ट वन इज व्हीकल, VEHICLE, vehicle. So friends, this is our English words which has started with V, and हे आपण पाहिलेले आहे मराठीचे शब्द जे स्टार्ट होत आहेत व्ही पासून. ओके, तुमच्याकडे हा शब्दसंग्रह असू द्या आणि रोज
हे शब्द वाचा, लिहिण्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्याकडे खूप सारे वर्ड्स साठणार आहेत आणि तुमची वाचनाची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. चला तर भेटूयात पुढील भागामध्ये नवीन वर्ड्स घेऊन. तोपर्यंत शिकत रहा, आनंदी रहा.